सगळ्यांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे आपला स्वतःचा परफॉर्मन्स देणार आहे, कशा प्रकारे उद्याचे निकाल येतील या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी आपल्यासोबत जोडले गेले। जयेशजी, खूप खूप स्वागत आपलं। खरं तर काही तास शिल्लक राहिलेले आहेत अनेक ठिकाणी, मात्र जसं आपण कोकणाचा मला मगाशी उल्लेख करायचा होता खरं तर की कोकणातलं जे चित्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेला पाहायला मिळालेलं होतं, काय नेमकी परिस्थिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निकालांमध्ये? तुम्ही स्वतःच्या पक्षाला कुठे पाहता, तुमच्या उमेदवारांना कुठे पाहता? जयेशजी, या प्रश्नाचं उत्तर मला दोन टप्प्यांवरती किंवा दोन पायऱ्यांवरती देणं आवश्यक बोला। वाटतं. एक, तुम्ही जर म्हणत असाल, की मतदारांचा कौल कुठल्या बाजूला आहे, मतदार कुठल्या बाजूला आहेत, मतदान काय होऊ शकतं, हां हां त्याचा काय अंदाज आहे? तर फील्डवरती फिरल्यानंतर नगर परिषदा आणि त्याच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये स्वतः पार्टिसिपेट केल्यानंतर मी हे नक्की सांगू शकतो, की मतदारांचा कल, मतदारांचं मत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बाजूने आहे. बरं। खरं तर ही लढाई दुसऱ्या टप्प्याविषयी मी बोलतोय. तर त्याविषयी बोलणं अधिक रंजक आहे. हं, कारण हं, की हं. ही जी लढाई आहे, ही धनबल विरुद्ध निष्ठा अशी लढली गेली. ही बरं। लढाई सत्य विरुद्ध सत्ता अशी लढली गेली. आपण बघितलं की अगदी काल परवापर्यंत शिवसेनेचे आमचे नेते, युवासेना प्रमुख सन्माननीय माजी मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी मतदार याद्यांमधले घोळ अजूनही पूर्ण झाले नाहीयेत, हे पुराव्यानिशी आपल्या समोर आणलेलं आपण बघितलं. हं, म्हणजे हं. एकीकडे मतदार याद्या घाणेरड्या करून ठेवायच्या, मतदार याद्या मालप्रॅक्टिस करून बनवायच्या आणि त्या मतदार याद्यांवरनं मतदानाचा जर कल आणि निकाल लागणार असेल, तर मला असं वाटतं हा निकाल आमच्या बाजूने लागला, तरी सुद्धा त्या मतदार याद्यांवरच्या घोळाला आम्ही तरी सुद्धा त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत राहू, आक्षेप घेत राहू. कारण की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकांचं खरं मत नोंदवलं जाणं. हं, हं, आणि हं. तुम्हाला हे खात्रीने सांगू शकतो, या रणधुमाळीमध्ये लोकांचं मत हे शिवसेनेच्या बाजूनी आहे. ईव्हीएमचं मत कुणाच्या बाजूने आहे ते उद्या कळेल. हं, हं, हं. निश्चितच आहे। म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की उद्याच्या निकालांमध्ये येणारा जो कल असेल किंवा ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ग्राउंडवरती गेलेला होतात, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला तिथल्या सर्वच मतदारांची पसंती असल्याचा दावा आपण करता। अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत, त्यानंतर खरे निवडणुकीचे निकालही समोर येताना दिसतील मला आणि या मला 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 संदर्भातली मला मला क्षमा करा, मी पुन्हा म्हणतोय, हं, खरे निवडणुकीचे निकाल नव्हे, उद्या बरं, निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. खरं तर शिवसेना आजच जिंकली आहे. बरोबर आहे। शिवसेना आजच जिंकलेली आहे, मात्र तत्पूर्वीच निवडणुकीत झालेल्या काही गैरप्रकारांवरून विरोधकांनी हार मानली आहे? अजिबात नाही. हं, निवडणुकीतल्या गैरप्रकारांवरती हार मानण्याऐवजी आमचे हं. शिवसैनिक खूप निष्ठेने, खूप ताकदीने बरं, सत्याच्या बाजूने जागोजागी लढलेले आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्याला हरलेले कुठे दिसलेत मला सांगा? तुम्हाला मालेगावचं उदाहरण माहिती आहे, की आमचा हं, एक शिवसैनिक तळ ठोकून ईव्हीएम सेंटर्सच्या बाहेर बसलेला आहे. आज बरोबर. जी बातमी येते, ज्या पद्धतीची बातमी येते, की शिवसेनेच्या काही ठिकाणी मतदार पेट्या ह्या उघड्या सापडलेल्या आहेत, ईव्हीएम बॉक्स. मला असं वाटतं हे खूप धक्कादायक आहे. हे लोकशाहीला लाज आणणार आहे. बरोबर आहे। आता निकालांकडे सगळ्यांचं लक्ष आणि काही तासानंतर हे सगळे निकाल लोकशाही मराठीवरती देखील पाहायला मिळतील। धन्यवाद जयेश वाणीजी, तुम्ही आमच्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात आणि आपल्या पक्षाला नेमकं काय वाटतं उद्याच्या निकालांसंदर्भात ते स्पष्ट केलं त्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।